मित्रांनो, इथे आता चालू आहे आपला अभ्यास. आता तुम्हाला सांगतो मी की कशा प्रकारे अभ्यास करतात. तर चला आपण स्टार्टिंग करूया आज आपल्या अभ्यासाची. ओके. तर आपला सिलेबस म्हणजे हा आहे 9वीचा अभ्यास. तर आता आपण करू इच्छितो आहे 9वीचा अभ्यास. तर आपण आज शिकणार आहोत आपला 9वीचा एक इंग्लिशचा कोर्स बुक. तर स्टार्ट करूया आपण आपला इंग्लिशचा कोर्स बुक. तर आपण घेऊ चॅप्टर नंबर 4 म्हणजे 1.4 काढतोच मी. तुम्हाला 1.4 समजणार नाही म्हणून दुसरं घेतोय, कारण की 1.4 मध्ये ना पुस्तकावर खूपच रेखाटन केलेलं आहे, म्हणजे सर्वच याच्यात रेखाटन केलेलं आहे. तर आपण आता चॅप्टर नंबर घेऊ 2.5. तर 2.5 स्टार्ट करतो मी. वॉर्निंग अप काही घेत नाही आपण. तर स्टार्ट करतो मी. अप्ले घ्या. इथून स्टार्ट करूया आता आपण. हां अ किंग court. The court awaits is the arrival. The king to guards are standing in front side to stage. First guard to the second guard, we alert the king is about to arrive. Second guard, we want to alert. Life seems like a long sleep is the land. I am at sleep all day. Thought I am guard. फर्स्ट गार्ड म्हणतोय आता. ऐकून घ्या. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड गार्ड आहे ते एकमेकाशी चर्चा करताय. ते तुम्हाला सांगताय की तर सेकंड गार्ड म्हणजे आता फर्स्ट गार्ड तुम्हाला पहिले इथपर्यंत वाचून दाखवतो, मग तुम्हाला याचा अर्थ समजून घेतो बरं का. तर फर्स्ट गार्ड म्हणतोय, हाऊ बोरिंग. आय वंडर इफ इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड टू द कोर्ट टुडे. इट वुड 11 द ॲटमॉस्फिअर. सेकंड गार्ड म्हणतो, आय वुड बी इक्वॅलिटी हॅपी इफ देर वॉज नॉन. फर्स्ट गार्ड, हॉल यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. तो डिसिप्लिन. आता डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला सगळं सांगतो, फक्त इथपर्यंत तुम्हाला एक वाचून देतो. ओके. तर डिसिप्लिन म्हणजे आय हॅव हेड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अदर नगरी अँड द ग्रेट किंग चौपाट. I am especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price, no complications. First guard, you have heard right. In our land, you can buy the most rich and delectable sweets for the same price as an equal measures of vegetables. Taka sir Baji. Taka sir Kaji. I am quite happy about it. It makes life easy. Discipline. So it would be a good idea to settle in this land. But first, I would like to attend the court today and pay my respects to the might King चौपाट. आता तुम्हाला याचा अर्थ समजून सांगतो मी. याच्यात आहे ना, आपला जो पहिला रक्षक आहे तो दुसरा रक्षकाला म्हणतो की सावध राहा, राजा येणार आहे. दुसरा रक्षकाला म्हणतो की सावध राहा, राजा येणार आहे. आता दुसरा रक्षक काय म्हणतो त्यांना की रक्षक कोणाला सतर्क राहायचे आहे इतकं मला सांगा. रक्षक पहिला म्हणजे दुसरा रक्षक पहिल्या रक्षकाला म्हणतो, रक्षक कोणाला सावध राहायचे आहे मला हे सांगा. या भूमीत आयुष्य एका दीर्घ झोपेसारखे वाटते. मी दिवसभर आरामात असतो जरी मी एक रक्षक असलो तरी. असा दुसरा रक्षक पहिल्या रक्षकाला सांगतो. म्हणजे पहिला रक्षक मग आपल्याला सांगतो, पहिला गार्ड, किती कंटाळवाणे. आज कोर्टात काही मनोरंजन नाट्य घडेल का असा प्रश्न मला पडतो. त्यामुळे वातावरण चैतन्यशील होईल. आता पहिला रक्षक म्हणजे आता आपला पहिला गार्ड आहे तो परत दुसऱ्या गार्डला असं म्हणतोय. आता दुसरा गार्ड काय म्हणतो पहा. दुसरा गार्ड म्हणतो, जर कोणी नसेल तर मलाही तेवढंच आनंद होईल. आता ये तुम्ही पाहू शकता, इंटर द डिसिप्लिन लुकिंग अराउंड. याचा अर्थ आहे म्हणजे तुम्ही सांगा बरं याचा अर्थ काय असेल. शिष्य आजूबाजूला पाहत आत येतो. आणि पहिला रक्षक परत म्हणतो, थांबा तुम्ही अनोळखी आहात, तुमची ओळख सांगा. म्हणजे पहिला गार्ड सेकंड गार्डला म्हणतो की तुम्ही अनोळख म्हणजे मी तुम्हाला ओळखत नाही. फर्स्ट गार्ड सेकंड गार्डला म्हणतो मी तुम्हाला ओळख नाही, पहिले तुमची ओळख सांगा. ओळख सांगितल्यानंतरच मी तुम्हाला मध्ये जाऊन देईन. तर मग आता शिष्य आला मध्ये. शिष्य म्हणजे शिष्य म्हणतो, तुम्ही बरोबर आहात.
मी इथं आलेले पाहुणा आहे आणि तुमच्या राज्याच्या पूर्वेला असलेल्या गंगोर जंगलातील नाणे ऋषींची शिष्य आहे. आता ही डिसिप्लिन म्हणजे डिसिपल म्हणजे आता शिष्य. डिसिपल म्हणजे मराठीत याचा अर्थ होतो शिष्य. आता तुम्हाला पुढचं सांगतो मी. पुढचं तुम्ही कान देऊन ऐका नीट. आता सगळं सांगतो येईल. शिष्य म्हणते, मी अंधेर नगरीच्या राज्याबद्दल आणि महान राजा चौपात बद्दल आश्चर्य कथा ऐकल्या आहेत. बाजारात सर्व काही एकाच किमतीला विकले जाते हे पाहून विशेषच प्रभावित झालो आहे. कोणतीही गुंतागुंत नाही. पहिला गाड आता परत बोलायला लागला. पहिला गाड काय म्हणतो शिष्याला, आमच्या म्हणजे तुम्ही बरोबर ऐकले आहे मध्ये आमच्या भूमीत तुम्ही भाज्यांची कमान किमतीत सर्वात श्रीमंत आणि चविष्ट मिठाई खरेदी करू शकता. टाका सेर भाजी, टाका सेर खाजा. मला याचा खूप आनंद आहे. ते जीवन सोपे करते. शिष्य डिसिपल म्हणजे शिष्य. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे चालून कधी पण काम येईल. आता डिसिपल म्हणतो, तर ते असायला हवे. या भूमीत स्थायिक होणे ही चांगली कल्पना असेल, पण प्रथम मी आज दरबारात उपस्थित राहू इच्छितो आणि पराक्रमी राजा चौपात यांना आदरांजली वाहू इच्छितो, असं यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला हे समजतंय का? मला इतकं सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि सांगा मला समजतंय का तुम्हाला सर्वांना. आता आपण वळूयात दुसऱ्या पेजाकडे वळल्यानंतर तुम्ही बघा. आता इथून मी तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचून दाखवतोय. चला तर वाचूयात आपण परत इंग्लिशमध्ये. सेकंड गाड, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विच दोज पीपल हू आर इन क्विक. आता तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला माहिती मी शेवटला सांगेन. लाऊड व्हॉइस बॅक स्टेज, हिअर यू पीपल, हिअर कम्स टू मोस्ट मोबाईल, मोस्ट रिवाइड, मोस्ट ग्रेजियस, मोस्ट लर्न किंग कॅपकट चौपाट ऑफ दिस was kingdom may way for the king, bow to the royal monarch. King Chaupat erased to the fervor of bugles and drums to take his place on their king. Let the court begin. आता याच्यात दुसऱ्याची एडिटिंग होते, फोर्थ गार्ड मेसेंजर. आता याच्यात कोण कोण आलं? याच्यात पहिला आला किंग आणि याच्यात आला फर्स्ट गार्ड मेसेंजर. नंतर टीफ म्हणजे आणि खाली मर्चंट म्हणजे किती जण आले नवीन? किती जण आले याच्यात? 1 2 3 4 3 जण याच्यात, 4 जण नवीन आले याच्यात. तर आपण पुढचं वाचन. किंग काय म्हणतो? लेट द कोर्ट बिगन. फोर्थ गार्ड मेसेंजर म्हणतो, द फर्स्ट कम्प्लिकेंट रसेस फॉर्म अँड वेल्स लाऊडली, जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस अँड व्हॉट इज यू कंप्लेंट. टीफ म्हणतो, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रुली हार्ड वर्किंग honest thieves all these years. We have been true to our profession, and what is our reward? Last night with great efforts we made a hole in the wall of a merchant's house. When all family were away, family friends, people thought the hole into the house well suddenly that wall in the end my friend was instantly killed. I lost my friend and partner, O king. It's the merchant's fault of the living in the house. Such weak walls teach the merchant and one's life for life. The merchant must be hanged. Third guard lives and returns with the merchant who bows before the king. Merchant म्हणतो, मेरी ओ noble king, I had no intention of killing these skilled professionals. It is not my fault that the wall of my house capacity my house has been recently built. It is the fault इथून सुरुवात करतो. The bricklayer who carelessly built such a weak wall. तुम्हाला इथे मी समजून सांगतो. आता इथून पहा. आता दुसरा रक्षक म्हणतो, तुम्ही तिथे उभे राहू शकता, बतवत रांगेत असलेल्या लोकांसोबत मागे मागून मोठा आवाज ऐका. या विशाल राज्याचा सर्वात उदात्त, सर्वात आदरणीय, सर्वात दयाळू, सर्वात विद्वान राजा चौपट येत आहे. म्हणजे राजा चौपट येणार आहे असं दुसरा रक्षक सांगतोय. आता विद्वान राजा चौपट येत आहे म्हणजे राजा मनोकर्मासाठी म्हणजे आता या बा हा जो माणूस दिसतोय तुम्हाला, याला इथे बघू शकताय तुम्ही काय शब्द इथे कौर्टियर. कौर्टियर हे वन मिनिट
चला आता चौथा म्हणजे फोर्ट गार्ड मेसेंजर. चौथा राजा म्हणतो रक्षक संदेश पहिला तक्रारदार चोर आला. आता याच्यात चोर म्हणजे टीप, म्हणजे याला मराठीत टिपला चोर म्हणतात. आता चोर पुढे धावता आणि मोठ्याने ओरडतो, न्याय अरे परम महान राजा, मी न्यायाची याचना करतो. राजा आणि तुमची तक्रार काय? आता राजा म्हणतो की माझी तक्रार म्हणजे, आता टीप बोलला तर त्याच्यानंतर किंग बोलतो की माझी तक्रार काय. किंग म्हणतो आणि तुमची तक्रार काय आहे. मग टीप बोलला म्हणजे चोर, अंधेर नगरीच्या या महान भूमीत माझा मित्र आणि मी खरोखरच कष्टाळू प्रामाणिक चोर आहे. इतक्या वर्षापासून आम्ही आमच्या व्यावसायिक प्रामाणिक आहेत आणि आम्हाला काय बक्षीस मिळाले. काल रात्री खूप प्रयत्नांनी आम्ही व्यापाराच्या सर्व कुटुंब बाहेर होते. माझ्या मित्राने त्या भोकातून घरात डोकावले. त्या अचानक भिंत कोसळली. मोठ्याने ओरडतो आणि माझा मित्र लगेचच स्टार झाला. मी माझा एकमेव मित्र आणि गमावला. राजा इतक्यात धुमकोड भिंती असलेल्या घरात राहणे ही व्यापाऱ्याची चूक आहे. राजा म्हणतो परत व्यापाऱ्याला ताबडतोब घेऊन जा. जीव बदला. व्यापाऱ्याला फाशी दिलीच पाहिजे. तिसरा रक्षक निघून जातो आणि राजासमोर नतमस्तक होणाऱ्या व्यापाऱ्याला घेऊन परत येतो. आता व्यापारी म्हणजेच आता तो बोलायला लागला. राजा व्यापारीला बोलतो, हे झालंय आपलं किंगचं झालं. आता याच्या खालचं म्हणतो मर्चंट म्हणजे व्यापारी. दया हे थोर राजा, मी या कुशल व्यावसायिक मारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझ्या घराची भिंत कोसळली, यात माझी चूक नाही. माझे घर नुकतेच बांधले गेले आहे. ही चूक ब्रिकलेयर हू केअरली वुड सच ॲज अ वीक वॉल, त्याची चूक आहे. तो पुढचा प्रश्न म्हणजे पुढे काय बोलतोय तो घेऊ. आतापर्यंत संवाद साधणारा माझा भाऊ होता, आता मी साधतोय संवाद. तर आपण घेऊ आता पुढचं, म्हणजे याच्यात काही आता सध्या तुम्हाला दाखवू इच्छितो. हे पाहू शकताय तुम्ही. आता मी हे घेतोय, तर तुम्ही तुमचं पुस्तक काढून ठेवा. मी वाचतो, तुम्ही तुमच्या पुस्तकात वाचा. ओके. उसको टाइम लगने आला है, इसका असं की तू काढू नको. या हा चिमुकला म्हणजे बारका माणूस आहे, तो आता वाचून दाखवणार आहे. वाच रे भाऊ, वाचा. And a dog. वाचा. B and C everyone. झालं, बोल ना. तो लहान आहे, त्याला काही येणार लवकर बोलता मी बोलतो. ओके, घ्या पुस्तक काढून ठेवा. मी म्हणजे बोलण्याची सुरुवात करतोय. ओके. किंग. आता किंग बोलतोय, ऐकून घ्या. ब्रिंग म्हणजे मी तुमचा अर्थ आता थोडा सांगतो, पहिले मला हे वाचू द्या. ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली, ही मस्ट hang for his fault. Second guard leaves and returns with the bricklayer. O most kind lord and king. King the king have mercy. I beg you won't send me to the gallows. I agree that I build the wall which collapsed and killed a man, but it was not due to my one minute please take one carelessness and their mortar which I used to lay the bricks was of very poor quality. There was too much of water mixed in it internally. The mortar makes a fault and the mortar makes wailing loudly, forget me, one merciful king, please do not hang me to death. I have a wife and 2 young children who will look after them. King, your carelessness has cost a life. You must pay with your life. Mortar maker. No. My royal lord, I am not to blame. The pot which I used to pour water into the mortar had an extraordinary large mouth. So extract water poured down into the mortar mixture. I was helpless. It was the potter's fault.
was making such a useless pot. King. The next person is the king. King the late the potter brought here at once. He must be executed for molding such useless pots. For God lives and returns re-enters with the potter. Potter cowering before the king, your majesty show mercy to this humble potter. I agree. The pot I was met and sold to the martyr maker was a defective one, but I am not guilty as I was. याचा अर्थ मी समजून सांगतोय. अर्थ म्हणजे असं लक्षपूर्वक बघा. ओके, या पण तुम्ही बघू शकता काहीच नाही माझं. फक्त याच्यातून पाहून बोलतोय मी. तुम्ही बघू शकता काहीच नाही माझं, काहीच नाही. हा काय म्हणतो, अभ्यासकडे नीट लक्ष द्या म्हणता. बोल. अभ्यासकडे नीट लक्ष द्या. नवी अ न ब. ओके, सेमी मीडियम सगळ्यांसाठी इंग्लिशमध्ये शिकते. ओके, तर स्टार्ट करूया आपला. तो विटमार ज्याने निष्काळजीपणा इतका कमलावर भिंत बांधली. राजा म्हणतो निष्काळजी गवंडीला ताबडतोब आणा. त्याच्या म्हणजे तो म्हणतो त्याच्या चुकीबद्दल त्याला फाशी द्यावी. लगेच दुसरा रक्षक निघून जातो आणि गवंडीत परत येतो. मनाने सांगतो मित्रांनो, पाहून घ्या तुम्ही समोर काही कोणतीच डिक्शनरी नाही, सगळं मनाने सांगतो, कोणतीच डिक्शनरी नाही. तर ये माझे भावंड अभ्यास करून राहिले म्हणून ये सगळं मनाने सांगतो. कोणतीच आजूबाजूला एक सुद्धा डिक्शनरी नाही आहे, पाहून बिलकुल सांगत नाही आहे. ओके, तर पुढचं बोलतो विटा बांधणारा म्हणतो, परत दयाळ प्रभू आणि राजा, विनंती करतो मला फाशी देऊ नका. मी सहमत आहे की मी भिंत बांधली होती, ती कोसळली आणि एका माणसाचा मृत्यू झाला, पण ते माझ्या निष्काळजीपणामुळे झाले नाही. मी विटा घालण्याचा वापरलेला तोप अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. त्यात खूप जास्त पाणी मिसळले होते. ही पूर्णपणे तोप बनवण्यासाठीची चूक आहे. आता पुढचं बोलूया आपण. हे बघू शकता, हे सगळं इतकं पॅराग्राफ झालेलं आहे. आता किंगपासून आपण स्टार्ट करतोय. ओके, तर पुढचं बोलतोय मी. पुढचं ऐका. आता राजा म्हणतो तोप खाण्याला ताबडतोब बोलवून घ्या. त्याला त्याच्या अविचारणा पाण्याची किंमत त्याच्या जीवाने चुकवावी लागेल. पहिला गाड बाहेर पडतो आणि तो बनवणाऱ्यांसोबत परत येतो. तो धावून जाऊन राजासमोर स्वतःला झोकून येतो. तोपखानावाला म्हणतो मोठ्याने रडत, हे दयाळू राजा, मला माफ कर. कृपया मला फाशी देऊ नकोस. माझी पत्नी आणि मी 2 लहान मुले आहेत. त्यांची काळजी कोण घेईल? राजा म्हणतो तुमच्या निष्काळजीपणामुळे एक जीव गेला आहे. तुम्हाला तुमच्या जीवाने किंमत मोजावी लागेल. चुना म्हणजे आता चुना देणारा म्हणतो त्याला काय म्हणतात, मॉर्टर मेकर. हे पुस्तकात दिलेले मॉर्टर मेकर. बनवणारा म्हणतो नाही नाही नाही, माझ्या राजेशाही स्वामी, मी दोषी नाही. चुनामध्ये माझे ओतण्यासाठी मी ज्या भांड्याचा वापर केला होता त्याचे तोंड असामान्यपणे मोठे होते, त्यामुळे जास्त पाणी चुना मिश्रणात ओतले गेले. मी असहाय्य होतो. इतके निरुपयोगी भांडे बनवण्याची चूक कुंभाराची आहे. मग राजा परत म्हणतो कुंभाराला ताबडतोब विद्या आणा. अशा निरुपयोगी भांडी बनवणाऱ्यांना त्यांना मृत्यूदंड दिला जाईल. चौथा रक्षक निघून जातो आणि कुंभारासोबत पुन्हा प्रवेश करतो. कुंभार म्हणतो राजाला कुंभार म्हणतो राजासमोर नतमस्तक होऊन म्हणतो कुंभार, महाराज, या नम्र कुंभारावर दया करा. मी बनवलेले आणि तो बनवणाऱ्याला विकलेले भांडे सदोष होते. मान्य करतो, पण मी दोषी नाही. असं याच्यात पॉटर म्हणजे कुंभार म्हणतो. आता आपला शेवटचा आणि लास्टचा पेज चालू आहे. तुम्हाला तो आता इंग्लिशमध्ये वाचून दाखवावा लागेल. मला इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर मग तुम्हाला मराठीत कन्वर्ट करून म्हणजे मराठीत सांगतो मी. सगळं मनाने सांगतो मित्रांनो, कारण की हा धडा ना कितीक वेळेस वाचून झालेला आहे माझा, म्हणून एवढा तोंडीपाठ झाले माझा. आता ते 11वीला आहे, तरी पण त्याचा पाठ होईल नाही. 11वी सायन्स, 11वी सायन्स, ए डिव्हिजन, मॅथ प्लस बायो स्टुडंट, प्लस बायो स्टुडंट. ओके, सगळं मनाने सांगतो मित्रांनो, कारण की माझं पाठ झालेलं आहे. माझ्या हातात कोणत्याच प्रकारची डिक्शनरी नाही आहे, सगळं मनाने सांगतो. पुढच्या प्रकारचं आता पुढचा पेज काढा. पेज नंबर 58. क्लास 9 इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश,
चॅप्टर नंबर 1. किती घेतला होता सांगा बरं आपण. चॅप्टर नंबर 2.5 अप्ले. आता शेवटचा पेज चालू आहे. पेज नंबर 58 मधला पहिली लाईन. माउल्डिंग दॅट पोस्ट आय हेड द स्वीट डेलिकेटेड थिंकिंग ऑफ अनक्लेट्स. It was the money leader's daughter. She distracted me just as I was shaping the mouth and it became too wide. आता king, bring the money leader's daughter said this a very instant she must be sent to the gallows for disturbing this poor porter at work. Thus God lives and enters with the money leader and his daughter. Money leader म्हणतो in a distressed voice, just a king square. My daughter, she is the only child in the नेक्स्ट मंडे. आता इथं आकृती दिलेली आहे. ती आकृती पाहिजे असेल तर पाहू शकता, पाहिजे नसेल तर मग मला आहे ना पहिलेच खूप वेळ झालेला आहे व्हिडिओ घेता म्हणून लवकरात लवकर व्हिडिओ बंद करायचा आहे मला, म्हणजे व्हिडिओ संपू. आता थोडंसं बाकी तिथं वाचून घ्या. आता डॉटर, ओ डू नॉट फ्रेट फादर, द किंग विल नॉट हँग मी. टू द किंग, युअर मोस्ट इस्टिक्युलर हाईस आय रेटली स्टेप आउटसाइड द देअर शोल्ड ऑफ माय होम. But as my father said, I am to be married next week and my jewelry is not ready. I had to go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornaments on time. The porter shop is on the way. I could not help it. It is all goldsmith's fault. Had delivered my ornaments on time. I would not have been forced to go past the porter shop. King then sent for the goldsmith and without any delay to her must hang. आता इथं काय म्हणजे ही जी गोष्ट होती ती खूपच इंटरेस्टिंग बनलेली आहे. आता या लाईन मी तुम्हाला मराठीत कन्वर्ट करून दाखवतो. ओके ऐका. आता इथं काय ही जी गोष्ट आहे ना ती खूपच इंटरेस्टिंग बनलेली आहे. तुम्हाला ऐकवतो मी गोष्ट, ऐका. 1 मिनिट. अरे यार थांबा 1 मिनिट मित्रांनो, ऐका गोष्ट. आता पेज नंबर 58 मधली फर्स्ट लाईन. ते भांडे घडवताना मला पायलांचा गोड नाजूक आवाज ऐकू आला. ती सावकाराची मुलगी होती. मी तोंडाला हाकार देत असतानाच तिने माझे लक्ष विचलित केले आणि ते खूप रुंद झाले. आता पुढचा राजा म्हणतो, राजा सावकारच्या मुलीला इथे आणा. राजा म्हणतो सावकारच्या मुलीला इथे आणा. अगदी लगेच एकदम ताबडतोब सावकारच्या मुलीला इथे आणा. या गरीब कुंभाराला कामावर त्रास दिल्याबद्दल तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पहिला आड निघून जातो आणि पैसे घेऊन आत येतो सावकार आणि त्याची मुलगी. आता सावकार म्हणतो हताश आवाजात, हे न्यायी राजा, माझ्या मुलीला वाचव. ती माझ्या एकुलती एक मुलगी आहे आणि तिचे लग्न पुढच्या सोमवारी होणार आहे. आता मुलगी म्हणते, अरे काळजी करू नकोस बाबा. मुलगी बाबाला म्हणते, बाबा काळजी घेण्याची काहीच गरज नाही तुम्हाला, कारण की राजा असं काहीच करणार आहे. राजा कोणालाच फाशी देणार नाही. आता राजा नाही करणार, मला फाशी द्या असं म्हणजे असं मुलगीचे पप्पा म्हणतात. तर मुलगी म्हणते, म्हणजे राजा म्हणतो आता म्हणजे मुलगी राजाला म्हणते, महाराज मी क्वचितच माझ्या घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल टाकतो, पण माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे माझे लग्न पुढच्या आठवड्यात होणार आहे आणि माझे दागिने तयार नाहीत. मला सोनाराच्या दुकानावर जावे लागले आणि त्याला लवकर काम करून माझे दागिने वेळेवर देण्यास सांगितले. आता कुंभाराचे दुकान येत आहे. मी तेथे थांबू शकलो नाही. ही सर्व सोनाराची चूक आहे. जर त्याने माझे दागिने वेळेवर पोहोचवले असते तर मला कुंभाराच्या दुकानासमोर जावे लागले असते. आता शेवटची लाईन चालू आहे बरं का मित्रांनो, कानपूर्वक ऐका, कारण की हे दोन मला असं वाटतंय की आता हे 2 पार्ट आहे, कारण की लवकर संपणार नाही. पार्ट 1 आणि पार्ट 2. आज आपण पार्ट 2 नंतर पार्ट 2 म्हणजे आज आपण पार्ट 1 घेऊ, नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 घेऊ, कारण की व्हिडिओ खूपच मोठा होत चाललेला आहे. काय माहीत आता किती मिनिटाचा व्हिडिओ आहे, कमीत कमी 40 मिनिटाच्या आसपास होईल वाटतं व्हिडिओ माझ्या मते. आता दुसरा राजा म्हणतो की मग सोनाराला बोलवावे, बोलवणे पाठवा आणि विलंब न करता त्याला फाशी द्या. राजाचं चालू आहे की कोणाला न कोणाला फाशी द्यायचीच आहे. तर कुंभाराला असावं, सोनाराला असावं, गाठू कोणाला पण असावं, पण फाशी द्यायची ते. ज्याची चूक आहे त्याला फाशी द्यायची ते, पण शेवटला कोणालाच फाशी भेटत नाही माझ्या मते.
पार्ट 2 म्हणजे आपण पाहून घेऊ पहिले पार्ट 2 म्हणजे कसल्या प्रकारचं आहे. पार्ट 2 60 पेज नंबरवर आहे. पार्ट 2 काही नाही 3च पेजांचा आहे. अडीच पेज आहे पार्ट 2. तर चांगला अभ्यास करा. माझी मदत हवी असली तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या खालच्या एक व्हिडिओ 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे खाली, त्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर 9वी 10वी 11वी 12वी बोर्ड पेपर अपलोड केले जाते. आता तुम्ही म्हणशाल बोर्ड पेपर म्हणजे 10वीला जे बोर्ड पेपर येणार ते ओरिजिनल पेपर तुम्हाला कोणीच देणार नाही. तुम्ही 1 लाख द्या, 2 लाख द्या, 5 लाख द्या, 10 लाख द्या, तुम्ही करोडो रुपये का द्या, पण तुम्हाला ओरिजिनल पेपर कोणीच देणार नाही. तुम्हाला मी सांगतो ते पेपर म्हणजे तुमच्यासाठी प्रॅक्टिस पेपर आहे. त्याच्यातले कमीत कमी 20 ते 25 मार्काचे प्रश्न आरामात बोर्डात येतात. आणि मागच्या वर्षी ना ज्या लोकांनी आपले व्हॉट्सअप ग्रुप चॅनल जॉईन केलेलं होतं त्यांचा खूपच फायदा झालेला आहे. त्यांना माझ्यामुळं त्यांनी 10वीचे पेपर पास केलेले बरं का. आपण जे प्रश्न काढतो ते प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये येतात म्हणजे येतात 100% येतात. आता इथं बा एक आणि हा एक दोघं पण अभ्यास करू राहिले, कारण की यांना मी आपल्या बोर्डाचे प्रश्नपत्रिका दिलेले आहे, प्रदान केलेले आहे. आता ते आता म्हणजे आपले जे बोर्ड परीक्षेत जे प्रश्न येणार आहे ते आता सापडं लिहून राहिले. पाहते मी त्यांना सांगितले कोणते प्रश्न येणार आहे. हे बघू शकता, हे लिहून राहिले ते, हे बघू शकता सगळं अभ्यास करून राहिले. आणि मी तुम्हाला इथे शिकवतो बिना डिक्शनरीचं. आता मला थोड्या वेळानं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या, कारण की हा व्हिडिओ नाही तर पुढचे तुम्ही बघू शकता डिजिटल बोर्डमध्ये आपण मोबाईलद्वारे एखादा चांगला व्हिडिओ अपलोड करून आपण चांगला व्हिडिओ घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त समजला नसेल, पार्ट 2 आपण चांगला घेऊ. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्याआधी एक काम करा मित्रांनो, 1 मिनिट मित्रांनो, ओनली 1 मिनिट. तुम्हाला आहे ना एक हे देतोय मी, काय म्हणतो त्याला, तुम्हाला जर का सिक्रेट क्वेश्चन आन्सर लागत असतील, 2026च्या बोर्ड पेपरमध्ये येणारे प्रश्न लागत असतील, तर तुम्हाला सांगतो ते कसं काय देऊ तुम्हाला. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ते जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपचा जो ॲडमिन आहे त्याला मेसेज करा की गिव्ह मी द क्वेश्चन आन्सर ऑफ 2026 पेपर्स, असं काही मेसेज करा. तो तुम्हाला क्वेश्चन आन्सर म्हणजे सगळं अशी क्वेश्चनची पत्रिका तुम्हाला देऊन देईल जी पेपरमध्ये येणार आहे. तुम्ही म्हणशान त्यांनी जे प्रश्नपत्रिका दिली त्याच्यातले सर्व 100%च प्रश्न येणार आहे का? असं नाही, 50% प्रश्न येतील. म्हणजे असं नाही आहे की सगळे प्रश्न, कारण की पेपर लीक करता येतील. पेपर लीक व्हायला नाही पाहिजे, कारण की 2025मध्ये तुम्हाला माहिती आहे की चीटिंग तर काही जास्त जागेवर चाललेली नाही आहे. मी स्वतः बिना चिटिंगचा पेपर दिलेला आहे 10वीमध्ये, माहिती आहे तुम्हाला. 10वीमध्ये बिना चिटिंगचा पेपर देऊन किती मार्क पाडले? नाही 10, नाही 20, नाही 30, नाही 40, नाही 50, नाही 60, नाही 70. 70च्या पुढेच मार्क पाडले मी 10वीच्या पेपरमध्ये. तुम्हाला एक्झॅक्ट मार्क नाही सांगत मी किती पाडले, पण 70च्या पुढेच मार्क पाडले, 60 आणि 70. तुम्ही पण चांगले मार्क पाडा. आणि यूट्यूबचा काही प्रमोशनल व्हिडिओ एखादा प्रमोशनल व्हिडिओ द्या. प्रमोशन आणा यूट्यूबवर, प्रमोशनल व्हिडिओ प्रमोट करा. हा स्टडीचा व्हिडिओ आहे, जो साधा व्हिडिओ राहील मी तो अपलोड करेल. आपलं दुसरं चॅनल आहे, 2 चॅनल आहे आपलं. एक स्टडीचा चॅनल आहे, तो कॉमेडीचा चॅनल आहे. तिथं जाऊन तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करू शकता. तो चॅनल जर तुम्हाला माहितीच आहे, त्या चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. नाही तर तो चॅनल आहे म्हणजे आपला इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही मला सबस्क्राईब करू शकताय, फॉलो करू शकताय. इंस्टाग्रामवर आपल्या आयडी आहे गावठी 976. त्या आयडीला नक्कीच सपोर्ट करा. आणि भेटू का मग पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो पण चांगला अभ्यास करा का, कारण 2026 बोर्ड हा खूपच टफ आहे तुमच्यासाठी, साधा राहणार नाही आहे, खूपच अवघड राहणार आहे 2026 बोर्ड पेपर. माझेसुद्धा 2026मध्ये पेपर आहे. तुम्ही काय म्हणता? माझेसुद्धा 2026मध्ये पेपर असं नाही मी तुमचेच पेपर देतोय. आता किती पेपर आहे किती नाही हाय, पण पेपर तर आहे 2026मध्ये. माझी नाही, आमच्या वर्गातले खूप जण आहे त्यांचे ना
त्यांचे पण पेपर आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं, ब्लॉग अपलोड करू मी आपल्या एखादा एक नवीन चॅनल, त्या चॅनलवर काय 17 चॅनल नाही खोलून ठेवायचे मित्रांनो. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. या पाहिजे अभ्यास करू राहिले बा, तुम्ही बघू शकता. मेनबा एकदम अभ्यास आहे. बोल रे भाऊ, हॅलो बोल कॅमेरा. हॅलो, माझ्यासारखं तुम्ही अभ्यास करा, पण छड्या नका खाऊ. शाळा खातो तो सध्या वर्गात, माहिती का मयूर? तुझं काय म्हणणं आहे? चांगला अभ्यास बिभ्यास? हॅलो, हे पहा अभ्यास, तुम्ही चांगला अभ्यास करा. मी 9च्या परीक्षेत बसले, मी तुम्हाला पास होऊन बी दाखवणार. किती टक्के घेऊन दाखवणार आहे? माझ्या अंदाजाने 60-70. 60-70% का 9च्या परीक्षेत? कारण मी स्वतः 9च्या पेपरमध्ये फेल व्हायले. मी काय माझी अख्खी शाळा फेल व्हायली. कारण आजच्या मी स्कॉलरशिपमध्ये पात्र होईल. स्कॉलरशिपमध्ये पात्र व्हायला काही नाही मित्रांनो, म्हणजे आपल्या स्कॉलरशिपचे आपल्याला पैसे यायला पाहिजे. शिक्षणासाठी पुढे स्कॉलरशिपची मदत पाहिजे, असे स्कॉलरशिपचा अभ्यास करावा पहिली गोष्ट. आता मी कॉमेडी 1 मिनिट हो बोला, काय म्हणताय? कारण त्या मी ना कॉमेडी प्लस रील प्लस एज्युकेशनल व्हिडिओज अपलोड करतो. कारण ते आपल्या 9चे पेपर ना, एक पेपर किती मार्कच राहतो ते मी आज सांगणार आहे. ते पेपर एक पेपर म्हणजे 250 मार्काचा राहतोय. ते तुम्ही 9ला बसला असाल तुमचे भाऊ बहीण, तर त्यांना सांगा चांगला अभ्यास करा. माझी व्हिडिओ पाहून मागच्या वर्षी टॉपला आलता शाळेत, पहिला क्रमांक काढला होता आणि विचार आला पहिला काढला होता पुरा पहिला. एकदम ओरिजिनल आपण पेपर अपलोड करतो मित्रांनो, असे साधे विधे पेपर काही अपलोड करत नाही आपण. एकदम ओरिजिनल पेपर आहे ना रे, एकदम ओरिजिनल. शॉप या बघ, कोणाला प्रमोशनल व्हिडिओ अपलोड करायचा असेल, प्रमोशनचा व्हिडिओ टाकायचा असेल, इंस्टाग्राम असो, फेसबुक आपल्या फेसबुकवर 1000+ फॉलोअर्स झाले मित्रांनो कम्प्लीटेड. ते पण किती दिवसात? 2च दिवसात आपले 1000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले फेसबुकवर. म्हणजे लोकांचे गण 4, 5, 6, 7 फॉलोअर आहे फेसबुकवर, पण माझे 2 दिवसात झाले ना 1000. मला त्याची खुशी ना, फक्त 2 दिवसात. इंस्टाग्रामला थोडा टाईम लागला म्हणा, जाऊ दे. प्रमोशनल व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जो खाली नंबर दिसतोय, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जो नंबर आहे त्या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपवर. तर प्रमोशनलवाले आपोआप मेसेज करतात. ते माझे जीमेल थांबवून वेट मित्रांनो. मी 4 प्रकारचे काम करतो आता. 5 प्रकारचे काम करतो. ते 5 प्रकारचे काम म्हणजे कसे तुम्हाला सांगतो. फर्स्ट काम तुम्हाला माहिती आहे, एज्युकेशनल व्हिडिओ अभ्यासाचे व्हिडिओ अपलोड करतो व स्टडी करतो सध्या मी. जे मी पहिले शिकतो मग तुम्हाला शिकवतो तेच. आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे रील काढतो, आणि रील पण कोणती? कॉमेडी रील्स. तिसरी गोष्ट तर ब्लॉगिंग करतो. झाले 3 गोष्ट. चौथी गोष्ट ती तर सगळ्यात मेन आहे. ते कोणी पण असो, तुम्ही शॉपवाला असो, टीव्हीवाला असो, किराणा दुकान, छोट्यापासून तर मोठ्या क्रिएटर, छोट्यापासून तर मोठ्या दुकान, छोट्यापासून तर मोठे इलेक्ट्रॉनिक्स, सर्वांना त्याची गरज असतो म्हणजे एडिटिंग. सर्वांना आपापले मार्केट असं जास्त हे करण्यासाठी एडिटिंगची गरज असते. एडिटिंग व्हिडिओ अपलोड करतो, म्हणजे एडिटिंग करतो मी. आणि एडिटिंग पण ती अशी तशी नाही. एडिटिंग माझी रोजची 2 तास एडिटिंग शिकतो मी. किती? 2 तास एडिटिंग कॅपकटवर करतो. तुम्हाला जर कॅपकटची लिंक पाहिजे असेल तर या व्हिडिओवर 1000 कमेंट करा, तुम्हाला कॅपकटची लिंक अपलोड देऊन देईल मी पुढच्या व्हिडिओमध्ये. फक्त या व्हिडिओमध्ये 1000+ कमेंट झाले पाहिजे, मग कॅपकटची लिंक पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करून देईल. शेअर तर दाबून करा, आणि लाईक तर ठोकावंच लागणार. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय, कमेंट केल्याशिवाय, शेअर केल्याशिवाय मी कॅपकटची लिंक देणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. कॅपकट म्हणजे साधा कॅपकट नाही देते मी, प्रो कॅपकट, प्रो व्हर्जन एकदम. त्याच्यात सर्व इफेक्ट एकदम ओरिजिनल आहे, बरोबर. तर करावं आजचा व्हिडिओ बंद. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, बस इतकंच म्हणणं आहे आपलं. जास्त काही म्हणणं नाही. चांगला अभ्यास करा, चांगलं पुढं जा. चला करतो मग व्हिडिओ बंद. व्हिडिओ बंद करायच्या आधी आणखी एक सूचना देतो.
आपल्या सगळं चांगलं लक्ष द्या. 2026 बोर्ड चांगला मार्काने पास करा. खूप जण विचारून मला 10वीत किती टक्के आले. या बा लाईव्ह म्हणजे कमेंट चालू आहे त्यांची. कमेंट चालू म्हणजे आता सांगावं तर लागेलच ना. हो एका जणांची कमेंट आली बघा, नको म्हणे सांगू नको म्हणलं. चला काही गरज नाही. ओके नाही सांगत करू बंद व्हिडिओ. चालू ठेव असं किती चालू ठेव यार मित्रांनो. व्हिडिओ खूप झाला आपला व्हिडिओ पाहिजे. हा व्हिडिओ आणखी लाईव्ह एडिट करून आणखी मला टाकायचं आहे. एडिट म्हणजे साधं एडिट करतो यार. इंस्टाग्रामवर जा गावठेकिंग 976 सर्च करा. GAVATHIKING नाही 976 GAVATHIKING 976 गावठेकिंग 976 फॉलो करून घ्या. रितेश बॅरगे ऑफिशियल अकाउंट आहे माझा इंस्टाग्रामवर, त्याला पण फॉलो करून घ्या. याचा अकाउंट आहे काय अकाउंट आहे करा ऑफिशियल पवन 18. याचा अकाउंट आहे ऑफिशियल पवन 18. फॉलो करून घ्या चांगलं. ज्यानं फॉलो केलं त्याला 2 मिनिटात फॉलो बॅक. ओके आमचे फॉलोअर किती आता 3-3.5 म्हणजे 3-350 फॉलोअर आहे बरं का. 3 ते 350. परेशान हो गया यार. चांगला अभ्यास करा. आजचा व्हिडिओ करतो मग बंद. माझं तर मन इच्छा आहे की याच व्हिडिओमध्ये तुमचा पुढचा पार्ट 2 घेऊन टाकू. घ्यायचा का पार्ट 2 सांगा. पार्ट 2 2 पेजांचा आहे बस, 2 अडीच पेजांचा. चला आता पार्ट 2 ला स्टार्ट करूयात आपण. ओके पार्ट 2. 5:23 झाले. आजची किती तारीख आहे? आजची किती तारीख आहे रे? 13 नाही सॉरी 12 तारीख आहे. 12 तारीख 12 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5:24. इथं आहे मी. कुठं आहे इथंच आहे. थोडंसं वाचून घेतो. Goldsmith in the part 2. Second God exists the returns with the goldsmith in the crediton. A noble king, I beg of you, how can you give me such a harsh sentence? I was narrative following your orders to later you commanded me to set aside all my work and get the queen's assent remedy before her highness birthday. So there has been a delay in making this body. The lady brings assents. A delay in marketing the lady regal assents. In the name of justice, your highness, pardon me. Spare my life. I was following you and orders, king. Not another world to exist. Does not halt to be cards. Take a goldsmith away to the gold and it's one goldsmith have Mercury or generous king. I fall at the feet. Please forgive me. Just once this time. Let me live. I have. King loudly none of the anyone take is away is the same. Him hang to death. अरे यार असली गोष्ट नाही ती. एका जणांचा लाईव्ह म्हणजे कमेंट आले की 11वीला काही अभ्यास करायची गरज नसते म्हणा. असली गोष्ट नाही ती. 11वीला पण खूप जण म्हणजे पास आणि ते आपल्या मनावर राहतं बरं का. चांगला अभ्यास केला तर पुढं ढकलतं ते. 11वीची ना चांगली मस्ती 12वीत जर होत्या मग ते तुम्हाला माहीत नाही. आता माझं काय आजच पेपर होता. बिना चिटिंगचा पेपर लिहिलाय मी. म्हणजे काय इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करेले. दप्तर मोबाईल आणि ते आपला सगळं बाहेर जमा करून घेतात ते. मध्ये काय नेते फक्त आपला कंपास पॅड पेन बस. याच्याशिवाय मध्ये काहीच घेऊन देत नाही ते. आणि बाकी टायमाला तुम्ही कधी पण मोबाईल आणा कॉलेजमध्ये ते चालतं. पण पेपरच्या टायमाला मोबाईल नाही. सगळी चेकिंग राहते. ओके तर पुढचं वाचूयात. पण 11वीला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. असली गोष्ट नाही की 11वीला अभ्यास करावा लागत नाही. कमेंट 2 मिनिटासाठी कमेंट बंद करता का? नाही तर तुम्ही कमेंट करून ठेवा. मी पॅरेग्राफ वाचतो आणि त्याच्यानंतर आपण कमेंट्स वाचू बरं का. किंग नन ऑफ दिस एनी किंग म्हणतो. किंग एकदम जोराने बोलतो. नन ऑफ दिस एनी वन टेक हिम अवे ॲट वन्स. लेट हिम हँग टू डेथ. आता 2 guards drag the wording goldsmith away countries others newspaper to one another out of shock. Soon the guards returns with the goldsmith and handbag. King म्हणतो anyone what why have you not carried out my orders? And the goldsmith at this moment or else you will suffer the smith's punishment. Hangman holding a nose in the hand
1,000 apologies, O great king, but this nose does not fit the goldsmith neck. It is to lose them. Try it around everyone's necks, near pointing to the subjects, and see who it fits. Whoever has a neck of the size of the nose must be hanged. Hangman tries the nose on many of subjects waiting for justice. They whisper and resist of the hangman with the help of the guards. Unless them finally the noose fits the disciplined hangman. Your highness, it fits. At last discipline but आता याचा आणखी एक जणांनी कमेंट केली. ती कमेंट अशी आली आहे की तो म्हणतोय व्हिडिओ थांबू आता की खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ आपण थांबवू इच्छितो. थांबू का सांगा खरंच. कोणी हा म्हणतोय कोणी नाही म्हणतोय एकच सांगा ना यार उत्तर मित्रांनो. वोटर लावू का सांगा समोर. वोट लावू का वोट. ठीक आहे थांबा वोट देतो मी. पोल लावतोय सगळ्यात जास्त कोणाचे आन्सर येते ते पाहू आपण. स्टार्टिंग करू पोलची. स्टार्ट केलाय पहा. ओके 5 नाही आले. हा 2 आले. हा 10 झाले. हा 10 झाले. नाही 7 झाले. नाही 8 झाले. नाही 6 झाले. थांबा 5 सेकंदाचा टायमर देतो. सगळ्यात जास्त भाऊ कोणाची येते चालू ठेवा तुम्ही. चालू ठेवा. आता 19 मिनिटाचा व्हिडिओ बनलाय. 19 मिनिटांनी जास्त झाले. ते सेकंद आहे. व्हिडिओ 25-30 मिनिटात बनला वाटतं. लाईव्ह व्हिडिओ चालू झाले पोचले. हाला 13 मत आले. नईला किती आले. नईला 9 मत आले. म्हणजे चालू ठेवू व्हिडिओ. अरे इतका मोठा व्हिडिओ झाला तरी पण चालूच म्हणून राहिले यार तुम्ही व्हिडिओ. असली कोणती गोष्ट आहे. मी बोर झाला यार व्हिडिओ चालू ठेवू. चला शेवटचे 10 मिनिटाचा व्हिडिओ घेतो. 10 मिनिटानंतर बंद करेल मी. नंतर चालू ठेवणार नाही कारण लई मोठा व्हिडिओ झालेला आहे. पहिलीच गोष्ट मला तर इतका मोठा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड एडिट करून आणखी अपलोड करायचं यार लई मोठी गोष्ट आहे. अपलोड आणि एडिट आणि ते जमणार नाही ते जास्त. एका तासापासून अभ्यास करून राहिले मी. 10वीच्या टायमाला 3-3 तास अभ्यास करायचो माहिती का. उठले नाही आता हे मला काय माहिती किती अभ्यास करते. मी 9वीच्या टायमाला इतक्या सुट्ट्या मारल्या नाही खरं सांगतो शाळेत. आमचे एक सर होते ते सर मला इतके मारायचे काय सांगू तुम्हाला 10वीच्या टायमाला. नाव नको घेऊ रे सरांनी व्हिडिओ पाहिला तर ते असे सर होते म्हणलं असं म्हणून द्यायचं. आणखी आता पुढचा व्हिडिओ तर आपण काही घेणार नाहीये. दुसरी गोष्ट तर करू बंद व्हिडिओ. 30 मिनिटाचा करेक्ट करायचा आपल्याला. 9 मिनिटं आकी 9 मिनिटं कंप्लीट झाल्यावर आपण व्हिडिओ बंद करणार. ओके just at the take in the galleys with another delay, hangman and guards forced the posting discipline out. Just delayed in a just denied other nagri. Pride itself the prompt action. Our actions speak louder than words. The voices should the head and the outside enter the king. What why you held that returns with the stranger with the man first guard. I beg under your eyes, but we are confused in it. This old man rushed towards us as were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. Second guard, at first we thought the old man had lost up mental balance. What then when would with the supper such a rustic delayed feelings. आता याचा अर्थ असा आहे. अरे यार काय म्हणलं यार तुम्ही असं काय कमेंट करू राहिले यार. कोणी म्हणतं व्हिडिओ चालू ठेवा कोणी म्हणतं बंद ठेवा. लाईव्ह वॉचिंग मध्ये खूप कमी जण झाले यार. 60 वरून डायरेक्ट 40 वर आले तुम्ही तर. मला वाटत ना तुम्ही अभ्यास करू राहिले का माझ्याशी गप्पा मारू राहिले यार लाईव्ह चॅट मध्ये. 9 मिनिटाचा घेऊ राहिला यार मी फक्त.
फक्त 9 मिनटाचा घेऊन राहिलो आता बस विषय खत्म करणे का इसके बाद 11वीला अभ्यास करायचं 11वीला काही सुट्ट्या घ्यायच्या नाही आम्ही 11वीला असून सायन्सचा विद्यार्थी 11वी सायन्स ए डिव्हिजन मॅथ प्लस बायो स्टुडंट ओके बोल किती कम से लिख रहे तुम्हाला कधी छोडा आम्हाला एकच विषय घेता कारण पडताना एकच विषय का मित्रांनो माझी सरशी एकच विनंती आहे आणि काय त्या ते शिक्षण मंत्रीची एकच विनंती आहे की त्यांनी आमचा अभ्यास थोडा कमी करावा दररोजचा शाळेत एक पान आणि घरी एक पान अभ्यास द्यावा शाळा 10 वाजून 1 मिनिटाला शाळा भरावी आणि 10 वाजून 2 मिनिटाला शाळा सुटावी ही आमची विनंती आहे तुम्ही ही एक्सेप्ट करा आणि जर तुम्हाला पटलं असेल तर चालू ठेवा तुझं काय म्हणणं आहे याच्यावर काय हे पा मी केवढं पेज लिहिलंय हे पा पहिल्यापासून दाखवतो मी हे पा एडिंग चालू केलं आहे 3.2 1 2 3 4 5 6 7 पेज झाला आता 8 पेज झालाय मी याला म्हणलो कारण त्या तू मा एवढं लिहू शकत का ते मी म्हणलं त्याला लिहून दाखव ते म्हणे नाही रे मी लिहू शकत म्हणे काय तू झूट फेक काय झूट फेकता अरे घरी काही काम नाही करत अभ्यास नाही करते पण कसं बसेल ती तुम्हाला पार्ट 2 मध्ये त्याचं चेहरा दाखवा ना मी पार्ट 2 मध्ये तुमचा चेहरा दाखवा त्याचं नाव आहे संकेत आणि इसका नाम है बेटे चालेल ती गोष्ट सोडा किती कामाचा अभ्यास करू फक्त 6 मिनिटं बाकी बरं का 1-1.5 तास झाला तेव्हापासून अभ्यास करू राहिले अरे मी त्यांच्या वर्गात असताना यार मित्रांनो किती अभ्यास करायचो मी एका दिवसात मी 3-3 तास अभ्यास केलेला आहे 11वीच्या वर्षात सुद्धा अभ्यास विसरलेला नाही मी फक्त इतके की पहाडे विसरलेलो मी पहाडे काही जास्त जमत नाही मला पहाडे माझे पहिले कितीपर्यंत माझे 30 पर्यंत होते पहिले का पहिले पहाड्यावर आता 10 पहाडे विसरलो वरचे फक्त 20 वर आलो मी फक्त पहिले जास्त होते माझे 30 पर्यंत 30 नाही 27 21चा सांगायला वराल पा मला 21चा वाडा म्हणजे मला काही येत नाही 21चा वाडा नाही तर मला 21चा वाडा सांग बरं यार 21चा वाडा लई सोपा आहे लई सोपा आहे 21चा वाडा किती सोपं आहे मला पण येते 21चा वाडा मग 21 1 21 21 2 42 21 21 21 74 21 5 105 21 6 126 21 7 170 21 8 191 21 9 21 9 थांबा परत 21 1 21 21 2 नंबर 21 1 21 21 2 42 21 63 21 74 21 5 105 21 6 126 21 7 177 21 8 121 9 210 21 10 210 झालं मित्रांनो 21चा पाठ आहे माझा नाही 21 मी काय बोललो 10 पाठ विसरलो आता 21 ते 30 पर्यंत विसरले बाकीची पाठ आहे फक्त मला एक पाढा नाही एक पाढा 25चा पाठाचे म्हणा सगळ्यांचा राहतो तो 25चा पाढा लो सोपे वरची 9 पाठ विसरलो इतकं समजून जातो फक्त 4 मिनटं बाकी आहे 4 मिनटात आपण आपला व्हिडिओ बंद करणार आहे तुमचं कसल्या प्रकारचं मत असेल ते मला तुम्ही सांगू शकता 4 मिनटानंतर आपला व्हिडिओ बंद होणार आहे यार मित्रांनो सीट मी लँडस्केपमध्ये घ्यायचो व्हिडिओ तर सरळ घेऊन टाकला यार मी व्हिडिओ जाऊ मरू द्या लँडस्केपमध्ये आता तुम्हाला हा व्हिडिओ सरळ दिसेल आडवं दिसणार नाही माझ्या मते पाहा तुम्ही आता कॅपकटमध्ये काही ना काही करावं लागेल ना जोडजा आडवं पाहत असेल तर आडवं दिसा जेव्हापासून माझी 10वी सांगली ना तेव्हापासून मित्रांची खूप आठवण येऊ राहिली आज मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे माझी शाळा माझ्या शाळेचे मित्र माझ्या शाळेतले शिक्षक माझ्या शाळेतला अभ्यास मी मार खात होतो ते मी ज्या शिक्षकांचा मार खात होतो ते शिक्षक आता तर फक्त 6 महिने झाले बस शाळा 11वीत जायला मला 10वी संपली माझी आता 11वीत गेलो फक्त 6 महिने झाले इतकी आठवणी होती शाळेची आता पुढचं आयुष्य कसं जाईल त्यामुळे ये ना मित्रांनो खूप लकीच्या मी
ये भगवान है हमारे भगवान श्री मारुति कोण वाजवली रे संकट मोचन हनुमान. आज नको अरे आज नको नाही. फक्त शेवटचे 3 मिनटं बाकी आहे. 3 मिनटात आपण लाईव्ह व्हिडिओ बंद करून घेऊ. ओके, शेवटचे 3 मिनटं. 3 मिनटात नंतर लाईव्ह व्हिडिओ बंद होणार आहे. आपण पार्ट 2 पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 घेऊन टाकू. ओके चाल रे, व्हिडिओ बंद करायचा वक्त आलेला आहे. तुला काय म्हणायचं सांग. चला क्या बोलते नंतर ठेव. माझ्या आयडीला बी फॉलो करा, ही नम्र विनंती. काय आयडी नाव सांग. मयूर FM गेम. रे बारच्या आयडी कधी फॉलो नाही करायचं. तुझ्या आयडीचं नाव सांगून दे रे. ऑफिशियल पवन 18 याला फॉलो करा. आणि तुम्हाला एक विनंती आहे की अभ्यास थोडं कमी करा, शाळेची वेळ थोडी कमी करा. ऑफिशियल आणि पवनला आम्हाला आहे फॉलो ना रोजचे 20-20 रुपये खायला द्या करतो. शाळेची वेळ कमी करायची गोष्ट आली इथं. 10 वाजून 1 मिनिटाला शाळेत जायचं, 10 वाजून 2 मिनिटाला शाळा सुटली. तर माझ्याकडे एक चांगला आयडिया ना, सकाळचे 10 वाजून 1 मिनिटाला जा, रात्री 10 वाजून 2 मिनिटाला शाळा सुटून जाईल. हे चालतं का तुम्हाला? चालतं असेल तर सांगा. पटला तर बोला. पटलं तर बोला, नाही पटलं तर मग घे. दुसऱ्या शिवाय ना माननीय मुख्यमंत्री मग पहिलं कोण दिलं? यांना तूच तर माझी दिलं मग. नम्र विनंती आहे वेर. की मुलांची शाळेची वेळ बदलून 10 ते 4 जी शाळेची वेळ आहे, ती शाळेची वेळ बदलून सकाळचे 8 वाजेपासून दुपारचे 1 वाजेपर्यंत शाळेची वेळ नक्की करा. ओके, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. शेवटचे 2 मिनटं बाकी आहे. तर शेवटच्या 2 मिनटात तुम्हाला जे जे बोलायचं बोलून घ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये. शेवटच्या 2 मिनटात जे जे बोलायचे ते बोलून घ्या माझ्याशी. ओके, करा कमेंट करा लवकरात लवकर. शेवटचे 2 मिनटं बाकी. हाँ बोल रे, इधर देख के बोल. चॅनल को क्या करने का है? चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि दाबून शेअर करा. ही नम्र विनंती. सबस्क्राइब कौन करना है? सबस्क्राईब करा, फॉलो करा, दूर लाईक. पकड़ते राहत ना. क्या करने का काय करायचं? सबस्क्राईब करा, क्या फॉलो करा, क्या करने का? लाईक करा. क्या करने का सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. सरप्राईज. ए बाय, मी जे बोलतो ते बोल. कॅमेरा थोडा इकडे कर, तू पण दिसायला पाहिजे कॅमेरा. सबस्क्राइब. सब बोल बस. सबस्क्राइब. स्क्राइब. सबस्क्राइब. सबस्क्राइब नाही. मला बोलता नाही येतं. सबरस बोल. सबस्क्राईब. नाही सबरस बोल. सबस्क्राईब. व्हायचं नाही. सबरस क्राईब. सबस्क्राईब. सबस्क्राइब बोल. सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, दाबून शेअर करा. ही नम्र विनंती. याला काही सबस्क्राईब शब्द बोलता येत नाही. इंस्टाग्रामवर आता याचा सबस्क्राईबचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, नक्की पहा. ओके, तर शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. 1 मिनिटात जितकं काही बोलायचे कमेंट करायची करून घ्या, कारण की आपण टायमाची लई पक्के. लवकरात लवकर 1 मिनिटात करून घ्या. शेवटचं 1 मिनिट अन्य पुदिना घ्या. आपल्या एका मित्राची कमेंट आली आहे, तो असल्या प्रकारची कमेंट करतोय, भाऊ व्हिडिओ पण नको करू म्हटलं. आता काय आताच करावं लागेल. आपण उद्या घेऊ परत लाईव्ह व्हिडिओ. ओके, उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता व्हिडिओ घेऊन टाकू आपण. ओके, कारण की अभ्यास राहतो यार, आम्हाला अभ्यास करावा लागतो रोज. आता 11वीचं वर्ष म्हणजे असं नाही की अभ्यास करावा लागणार नाही. आता पुढची 12वीची तयारी 11वीतच करावं लागणार ना. पेन्सिल आत्ताच करावं लागते तयारी. पेन्सिल काय दे ना. आणखी काय कमेंट करताय? ओके, एका दीदीची कमेंट आली आहे. का गे? तो म्हणताय की पेपर लीक कसं करता येईल. पेपर लीक नाही होत. पेपर लीक करत नाही. मर गई. पेपर देत्या पण लीक करत नाही. आणि पेपर लीक खूप रिस्की असतं. म्हणजे एखाद्या माणसाला समज की पेपर द्यायचा आहे, एखादा माणूस एखाद्या समोरच्याला मराठी पेपर 10वीचा बोर्ड मराठीचा पेपर द्यायचे 1 लाख रुपये देतो, तर तो डायरेक्ट 1 लाखात हा जो बोर्डाचा पेपर आहे तो डायरेक्ट त्याच्या हातात देणार नाही की ज्यांना 1 लाख रुपये दिलेले. का बरं? कारण की ते पेपर आहे. पेपर लीक होत नसतं, पेपर लीक करावं लागतं. ते करणारं राहत नाही. आणि तुम्हाला सांगतो का बरं आहे असं. आता समज की एखाद्या जणांना 1 लाख रुपये दिले. थांबा 2 मिनटं घेतो शेवटचे. एखाद्या जणांना 1 लाख रुपये दिले,
मला मराठीचं पेपर दे बोर्डाचा बरं का, मराठी हिंदी आणि इंग्लिश 3 विषयाचे पेपर देऊन टाक. आता तो म्हणतो ठीक आहे मी पेपर देतो तुला 1 लाख रुपयात, पण तो पेपर डायरेक्ट त्याच्या हातात देणार नाही. कारण की त्याच्यात खूप रिस्क आहे. तो डायरेक्ट हातात पेपर देणार नाही. तो काय म्हणाल, तू माझ्या घरी ये, 10,000 रुपये रोजाने एक माणूस लावतो, एक टीचर लावतो 10,000 रुपये रोजाने. तो तुला जे पेपर म्हणले जितके प्रश्न आहेत ते डायरेक्ट तुला तोंडी पाठ करून दे. पण मी पेपर द्यायची हिंमत करत नाही. कारण की समोरच्यानं लाखो करोड रुपये त्यात जर दिले ना, कोणी पेपर देत नाही. का बरं? पेपर लीक होत नसतं, ते करावं लागतं. आणि ज्याने पेपर लीक केलं ते फसलं समजून द्या. कोणी 1,000 रुपये देऊ, 1 लाख रुपये देऊ, तरी कोणी पेपर डायरेक्ट त्याच्या हातात देत नाही. तो म्हणेल माझ्या घरी येऊ द्या, मी तुला पेपरमधले जितके प्रश्न आहेत ते सगळं डायरेक्ट तोंडपाठ करून देतो. दिवसभर बस माझ्याकडं, 10,000 रुपये कमी दे, पण माझ्या घरी ये, मी तुला सगळं तोंडपाठ करून देतो पेपर. पण तो डायरेक्ट 1 लाख रुपयात डायरेक्ट पेपर हातात देणार नाही. हां बस इतकंच. करू मग बंद. झालं आपलं 1 मिनटं. तर व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ओके, तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया.